नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हवी मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की नवीन वर्षात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव होणार 5,000 पार। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की नवीन वर्षात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव होणार 5,000 पार। हा सवाल तुमच्या मनातला आणि हाच सवाल माझ्याही मनातला। आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की नवीन वर्षात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव होणार 5,000 पार। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता नवीन वर्षात काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार 5,000 पार। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भाव पातळी काय आहे, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे काय नवीन वर्षात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार 5,000 पार, या प्रश्नांची आता घेऊया सविस्तर उत्तरे। तर बघा मित्रांनो, जर सध्याची कंडिशन बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो $10 प्रति बुशेलच्या खाली आहे। आणि तुम्हाला सांगतो, डिसेंबरचा शेवटचा आठवडा आणि जानेवारीचा पहिला आठवडा की ज्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात, त्यामुळे सोयाबीनचे व्यवहार होत नाहीत आणि सोयाबीनचा बाजार जेव्हा 7-8 जानेवारी पुन्हा उघडेल तर तात्काळ काय त्यात तेजी येणार नाही। म्हणून इथून 15 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात कसल्याही प्रकारचा बदल दिसणार नाही आणि जो आंतरराष्ट्रीय बाजार असणार आहे तो आपल्याला इथून 15 जानेवारीपर्यंत $10 प्रति बुशेलच्या आसपास दिसणार आहे, एवढं मात्र 100% खरं। आता 15 जानेवारीपर्यंत हे होणार, पण लक्षात घ्या 15 जानेवारी नंतर मात्र खालच्या स्तरावरून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावाला आधार मिळणार। या आधारामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो 15 जानेवारी नंतर आपल्याला $10.5 प्रति बुशेल्स पार होताना दिसू शकतो आणि याच बरोबर 31 मार्चपर्यंत $11 प्रति बुशेल्स पार। आता एवढी तेजी आंतरराष्ट्रीय बाजारात येणार, मग यामुळे देशातील बाजार जो आहे तो सोयाबीनचा नवीन वर्षात 5,000 पार जाईल का? तर लक्षात घ्या, सोयाबीनची भाव पातळी देशातील बाजारात सध्या 4,000 ते 4,200च्या दरम्यान आहे आणि तुम्हाला सांगतो 15 जानेवारीपर्यंत खास बदल इथं पण दिसत नाही, पण 15 जानेवारीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या भावातील सुधारणा व देशात सोयाबीनची विक्री कमी होण्याची शक्यता, यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 31 जानेवारीपर्यंत 4,000 ते 4,200 पासून सुधारून 4,200 ते 4,500 दरम्यान राहू शकतो आणि 31 मार्चपर्यंत जर विचार केला तर सोयाबीनचा भाव थोडासा आणखीन सुधारून 4,600 किंवा 4,700 पर्यंत जाऊ शकतो। पण नवीन वर्षात ना जानेवारीत, ना फेब्रुवारीत, ना मार्चमध्ये, ना एप्रिलमध्ये, ना मेमध्ये सोयाबीनचा भाव हा अजिबात 5,000 पार जाण्याची शक्यता दिसत नाही। विक्रीचा विचार करत असाल तर एवढाच सल्ला देऊ इच्छितो, जानेवारी महिन्यात सोयाबीनचा भाव 4,500 पार जाऊ शकतो, म्हणजे 4,500च्या आसपास जाईल, तर तिथं सोयाबीनची विक्री करा। भविष्य उज्ज्वल नाही, म्हणून योग्य वेळ पाहून सोयाबीनची विक्री करणं हाच आपल्यासाठी फायदेशीर निर्णय ठरू शकतो, एवढं लक्षात ठेवा।
भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।